सिंपल राहणार, म्हणजे कसं पुढे जाणार नाही. लोकसभेच्या मतदानाच्या मतमोजणीसाठी अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत. या निवडणुकीदरम्यान ज्या उमेदवारांनी जीवाचं रान केलं, ऊन असो, अवकाळी पाऊस असो, याची तमानं बाळगता प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक गावातील नागरिकांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची जे काम केलं, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या फळीसोबत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी जीवाचं रान करून ही निवडणूक लढवली. आज उद्याला मतमोजणी होत आहेत. आज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. काय करत आहेत आपले उमेदवार हे जाणून घेण्यासाठी बघतोय. निवांतपणे सुनील भाऊ इथे पेपर वाचत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या निवडणुकी दरम्यान कशा पद्धतीची ही निवडणूक त्याच्यासाठी झाली. भाऊ, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. निवडणूक अगदी शिगेला पोचली, अगदी काट्याची लढत होईल असं एक चिन्ह आता दिसून राहिलंय. काय या निवडणुकीत तुम्ही रणनीती आखली होती आणि आता कसं वाटतंय? उद्या मतदान मोजणी आहे. मी आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि देशातीलच नव्हे संपूर्ण जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार म्हणून, कार्यकर्ता म्हणून आम्ही सतत कार्यरत राहतो आणि खरं रणनीती आखण्यापेक्षा लोकांशी सतत संपर्क ठेवणे, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे आणि आमचे कार्यकर्तेसुद्धा सतत लोकांशी संपर्कात असतात. ही आमची जी काय नीती म्हणण्यापेक्षा ही सामान्य चळवळ म्हणून आमचा कार्यकर्ता करत असतो आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या वेळेस काही एक्स्ट्रा खूप करावं लागतं असं नाही. निश्चितपणे आजच्या काळामध्ये किंवा डिजिटल युगामध्ये थोडं सोशल मीडिया म्हणा किंवा बाकीचा उपयोग करून आणि सोबत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने निवडणुकीच्या काळामध्ये थोडंसं अजून अधिक जास्त वेळ कार्यकर्ते देतात, आम्ही पण देत असतो, आमचे नेते पण देत असतात. आपण सगळं बघितलं की आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदींजींपासून तर आता तुम्ही देवेंद्रजींना सुद्धा बघितलं की दिवस रात्र हे सतत जागत दिवस रात्र एक करत, धडपड करत, संघर्ष करत एकेका उमेदवारासाठी जीवाचं रान ते आमचे नेतेसुद्धा करतात. त्यामुळे सतत सामान्य आहे की मी तर स्वतः उमेदवार आहे आणि मला तर ही सगळी मेहनत घेणं किंवा आपली जेवढं होईल तेवढं आपल्याकडनं करून घेणं हे अपेक्षितच आहे. त्यामुळे त्यात वेगळं असं मला काही वाटत नाही आणि ते आपलं कर्तव्य म्हणून एक आपल्या जनतेसाठी जनप्रतिनिधी म्हणून ते माझं सगळं कर्तव्य असं मला वाटतं. आणि आपण जे म्हणालात की खूप काट्याची टक्कर वगैरे होईल असं मला वाटत नाही, कारण की मुळात आम्ही सतत 10 वर्षाचं आमचं केंद्र सरकारचं काम आणि 5 वर्षात आमचं काम, आमच्या राज्य सरकारचं काम याचं एकत्रितपणे आणि आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत या सगळ्याच्या भरोशावरती आम्ही ही निवडणूक चांगल्या फरकाने जिंकू आणि सहजपणे जिंकू असा मला आत्ताही विश्वास आहे. त्यामुळे काट्याची टक्कर ही लोकांच्या दृष्टीने असू शकेल किंवा आपल्या दृष्टीने असू शकेल. मी मात्र हे निवडणूक सहजतेने घेतो आणि सहजपणे जिंकू असा विश्वास अजूनही मला आहे. उद्याला तब्बल 1.5 महिन्यानंतर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर EVM बाहेर येतील, मतमोजणी सुरू होतील. काय उत्कंठा तुमच्या मनामध्ये आहे निकालाबाबत? अगदी बरोबर आहे. मी आता एक 8 दिवसापूर्वी एकदा मतमोजणीच्या त्या ठिकाणावर जाऊन आलो जिथे आपल्या सगळ्या EVM मशीन ठेवलेल्या आहेत. कालही मी दुपारी तिथे भेट दिली आणि कालच संध्याकाळी सर्व कार्यकर्त्यांशी, विशेषतः मतमोजणी कार्यकर्ते आणि आमचे प्रमुख कार्यकर्त्यांशी काल मीटिंग पण घेतली. आम्ही सगळे निश्चितपणे उत्सुक आहोत. उत्सुकता आम्हाला पण लागलेली आहे. आम्ही किती मतांनी जिंकून येणार याविषयीची उत्सुकता निश्चित आमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्यामध्ये पण आहे आणि त्या दृष्टीने सगळी तयारी आम्ही करतो आहे. आज रात्री परत एकदा आम्ही मीटिंग घेणार आहोत. उद्याच्या सगळ्या सूचना देणार आहोत. आम्हाला पक्षाकडनं सुद्धा अनेक सूचना आल्या, त्या सूचना सगळ्या काउंटिंग एजंटपर्यंत आम्हाला द्यायच्या आहेत. या सर्वांची तयारी करून आम्ही एका आत्मविश्वासाने उद्या मतमोजणीसाठी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेवरती की निश्चितपणे मोठा विजय माझा इथे होईल. तर हे होते सुनील मेंढे. विजय तर नक्की आहे, मात्र त्याची मार्जिन किती राहील याची उत्कंठा उमेदवार सुनील भाऊंनाच नाही तर कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा लागलेली आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.